छत्रपती शिवाजी महाराज की जय। हा आपला आवाज जर्मनीमध्ये आहे याचा देखील सार्थ अभिमान मला आहे. हे सगळं वेला रासू साहेबांनी आपल्याला सांगितलंय. आज या कार्यक्रमाला शेजी मुबारकजी देखील उपस्थित आहेत. सर्वच व्यासपीठावरचे मान्यवर उपस्थित आहेत. मुबारक जी, मैं आपको मन से धन्यवाद देता हूँ. ये कार्यक्रम अजीत जी के साथ अपने जर्मनी में किया, इसकी जरूरत है, याची आवश्यकता आहे. मी अनेक वेळा ज्या वेळी परदेशामध्ये जातो, महाराष्ट्रामध्ये जातो, राज्याचा उद्योग मंत्री म्हणून जातो, त्याच्याबरोबर राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून जातो. आणि ज्यावेळी परदेशामध्ये गेल्यानंतर माझे महाराष्ट्रीयन मराठी भाषेमध्ये माझ्याबरोबर बोलतात, त्याचा एवढा आनंद माझ्या आयुष्यामध्ये दुसरा कुठचाच नसतो. आणि म्हणून जर्मनीच्या लोकांना तिथं कसं घेऊन जायचं याच्यासाठी मला असं वाटतं की स्टाईनरुक हे आपले ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत. त्यांनी सगळं सांगितलं. ताज कसा एक नंबरचा ब्रँड आहे, मुंबईमध्ये कसं ते राहिले, कशा पद्धतीनं त्यांचं आयुष्य गेलं, त्यांच्या मुलांनी काय केलं, कशा पद्धतीनं केलं, हे सगळं त्यांनी सांगितलं. मला असं वाटतं की आता आपल्याला जर्मनीमध्ये येऊन याच्या पलीकडे सांगायची काही आवश्यकता नाही. कारण आपला जर्मनीचा माणूस, आपला जर्मनीचा माणूस हा आपल्या सोबत आहे. त्याच्यामुळे आता आपण त्यांच्याबरोबर उद्योग घेऊन कसं पोचायचं, आपण त्यांच्याबरोबर टायअप करून महाराष्ट्रामध्ये कसं जायचं किंवा भारतामध्ये कसं जायचं, हे आपण आता महाराष्ट्रातल्या लोकांनी ठरवलं पाहिजे. अजितजी, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, कारण स्थायिक ग्रुपनी जे काय बोलले मला कळलं म्हटल्यावर मला इंग्रजी येते, बरोबर ना? असा गैरसमज नको व्हायला. पण उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा देखील माझ्याबरोबर, आणि महाराष्ट्र हा जसा संस्कृतीनं नटलेला आहे तसा राजकारणानं देखील नटलेला आहे. त्याच्यामुळं काही गोष्टी ह्या जपून कराव्या लागतात आणि काही गोष्टी जपून बोलाव्या लागतात. पण एक मनापासून सांगतो की आज इथे येताना जर्मनीच्या उद्योजकांना देखील न्याय मिळेल अशी भूमिका घेऊन मी राज्य सरकारचा मंत्री म्हणून आहे. आणि दुसरी भूमिका घेऊन अशी आहे की जे माझे महाराष्ट्रातले सहकारी इथे राहतात, उद्योजक इथे राहतात, त्यांना भविष्यामध्ये महाराष्ट्रात आल्यानंतर, त्यांनी महाराष्ट्रामध्ये उद्योग सुरू केल्यानंतर आम्ही काय देणार आहोत हे दोन्हीचे निर्णय करून मी इथे आलो. मला तर इथं स्पष्ट सांगायचं आहे की जसे स्टाईनरुक आपले ब्रँड अँबॅसेडर आहेत, माझे हात जोडून आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की तुम्ही देखील आमचे ब्रँड अँबॅसेडर आहात. आणि हे ब्रँड अँबॅसेडर कशासाठी आहात तर आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी तुम्हाला वचन देऊन जातो की या जर्मन इंडस्ट्रीसाठी 500 एकरची जागा ही मी रिझर्व ठेवतो. 500 एकर. या 500 एकरवर महाराष्ट्रातल्या माणसाच्या कर्तृत्वावर जर्मनीच्या उद्योजकांबरोबर जॉईंट व्हेंचरमध्ये आपण जर तिथे आला तर भारत देशातल्या सगळ्यात चांगल्या फॅसिलिटी आम्ही तुम्हाला मिळवून देऊ हे सांगण्यासाठी आपण फक्त जर्मनीमध्ये आलो. अजून एक मी सांगितलं की मी NRM पॉलिसी आणतो. NRM पॉलिसी म्हणजे काय कुमारी जी? NRM पॉलिसी यानी क्या है, मैंने आपको बता दिया की जे आमचे लोक महाराष्ट्र सोडून उद्योगधंद्याच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं परदेशामध्ये आलेले आहेत, परंतु महाराष्ट्राच्या प्रेमापोटी त्यांना उद्योगधंदे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सुरू करायचे आहेत, त्यांना देखील महाराष्ट्र शासन अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा निर्माण करून देईल. आणि ते जर कोण येणारे असतील तर त्याच्यासाठी देखील 100 एकर जमीन ही माझ्या MIDC मध्ये राखीव ठेवली जाईल. हा देखील माझा आता आज माझे मित्र भरत गीतेंचा तुम्ही सत्कार केला. मला असं वाटतं की असे उद्योजक निर्माण झाले पाहिजे. आणि हे उद्योजक का निर्माण झाले पाहिजे तर ज्या राज्यामध्ये आपण राहतो, ज्या ठिकाणी आपला जन्म झाला आहे, त्या ठिकाणशी आपली नाळ ही कायमस्वरूपी जोडलेली असते. मी इथं तर आता सगळ्यांचं अभिनंदन करत असताना विशेषतः स्टाईनरुक यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, ज्या खऱ्या उदय सामंतनं सांगायला पाहिजे, ज्या खऱ्या अजित रानडेंनी सांगायला पाहिजे, ज्या खऱ्या आपल्या सगळ्या लोकांनी सांगितल्या पाहिजे होत्या. पण आपल्या मराठी माणसाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आणि खरा मुंबईचा परिसर कसा आहे, खरा महाराष्ट्राचा परिसर कसा आहे
हे आपल्याला त्यांनी सांगितलं आणि म्हणून त्यांचा मी उल्लेख आपला माणूस म्हणून केला. तर ही जबाबदारी जर त्यांची आहे तर ती जबाबदारी आपली देखील आहे. आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून बरं सांगितलं मी एका दिवसासाठी आलो. खरंच मी एका दिवसासाठी आलो आणि एका दिवसासाठी येत असताना मी निश्चय करून आलो. मी बघायला देखील अजितजींना सांगितलं की जर महाराष्ट्र गटाचा कार्यक्रम आहे, जर महाराष्ट्रातली 70% लोक जमणार असतील आणि मी त्याच्यामध्ये मराठी भाषेचा मंत्री आहे, त्याच्यामुळे मी संवाद साधत असताना माझ्या मराठी माणसाचे साधणार आहे आणि तो मराठीतूनच साधणार आहे. त्यासाठी आपली जबाबदारी रात्री एका नमस्ते नावाच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. तिथे गेल्यानंतर मला खरोखरच अजून एक बघायला मिळालं. आमच्या बॉडी लँग्वेजवरून त्यांनी ओळखलं की हे मुंबईकर आहे. एक चांगली बॉडी लँग्वेज होती आणि ते आले बघा आमच्या साहेबांना सहसचिव इथे बसले रासू साहेब आहेत. त्यांनी एंट्रीलाच आमच्याकडे बघून जय महाराष्ट्र म्हणाले. मला दोन अर्थानं चांगलं वाटलं की महाराष्ट्रातला माणूस हा जर्मनीमध्ये असताना देखील जय महाराष्ट्र म्हणतो आणि दुसरा आनंद अशासाठी झाला की आमची शिवसेना जर्मनीपर्यंत पोहोचली देखील. दोन अर्थानं आनंद. पण ह्याचं प्रतीक मी काय म्हणतो, 21 वर्षापूर्वी त्या माणसानं त्या जर्मनीमध्ये उद्योगधंदा सुरू केला आणि आजही महाराष्ट्राचा माणूस म्हणून महाराष्ट्राबद्दल त्या माणसाला अभिमान आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे राज्याचा उद्योगमंत्री म्हणून जर्मनीच्या इंडस्ट्रीजना जे काय द्यायचं ते देऊच, परंतु जर्मनीमध्ये राहणाऱ्या एखाद्या माणसाला असं वाटलं की उद्या महाराष्ट्रामध्ये येऊन मला उद्योगधंदा सुरू करायचा आहे तर तुमच्या मागे देखील आउट ऑफ द वे जाऊन असं म्हणणार नाही, पण तुम्हाला नेहमीच बसून तुमच्या पाठीशी उभं राहू, कारण गेलेला आमचा महाराष्ट्र जर्मनीतला परत आमच्याकडे आला पाहिजे ही आमची प्रामाणिकपणाची भावना आहे. आणि आज तुम्हाला बघितल्यानंतर अजून एक समाधान एवढ्यासाठीच वाटलं की मगाशी पसायदान सुरू होतं आणि पसायदान सुरू असताना सगळीकडे बघत होतो. माझ्या दृष्टीनं आश्चर्याचा धक्का होता की जमलेल्यापैकी 80% लोक स्वतः पसायदान म्हणतात. आणि महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, मी जसा उद्योग विभागाचा मंत्री आहे तसा मराठी भाषेचा मंत्री आहे. आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल, आपण अनेक ठिकाणी सोशल मीडियाला देखील बघितलं असेल की आपल्या मराठीच्या माणसाचं जे स्वप्न होतं, महाराष्ट्राच्या माणसाचं जे स्वप्न होतं की माझ्या मराठी भाषेला केंद्र सरकारचा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. यावेळी आम्हाला मिळालं, पण त्याचं मुख्य कारण काय होतं ते आज मी तुम्हाला सांगतो. थोडंफार प्रत्येक ठिकाणी कॉन्ट्रोव्हर्शियल सिच्युएशन क्रिएट होते की मराठीला नक्की किती वर्ष झाली, मराठी भाषा नक्की किती वर्षापूर्वीची आहे. पण याच्यावर जर शिक्कामोर्तब कोणी केलं असेल तर याच पसायदानने केलं, याच ज्ञानेश्वरीने केलं आणि केंद्र सरकारला दाखवून दिलं की माझी मराठी भाषा ही ज्ञानेश्वरांची भाषा आहे, ती 750 वर्षापूर्वीची आहे आणि म्हणून आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आधुनिक जगात राहून सुद्धा मला आनंद काय आहे, तेवढ्या आधुनिक जगात राहून सुद्धा माझी मातृभाषा मराठी आहे हे सांगताना तुम्हाला कोणालाही लाज वाटली नाही, हे माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. आज जरी मी अवॉर्ड फंक्शनसाठी आलो असलो, आज जरी मराठी महाराष्ट्र कट्टासाठी मी आलो असलो, राणे साहेब अजून मला आपल्याला एक विनंती करायची. आजचा कार्यक्रम झाल्यानंतर तुमची जबाबदारी संपली नाही. आजचा कार्यक्रम झाल्यानंतर तुमची जबाबदारी वाढली. आज महाराष्ट्राचं ठीक आहे, एअर इंडियानं बक्षीस लावलंय, कुपन काढले, हे सगळं ठीक आहे, आपण समजू शकतो. पण माझी आपल्याला विनंती आहे की या NRM पॉलिसीचा अभ्यास आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. ही NRM पॉलिसी आम्ही का आणतोय याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. अनेक वेळा मी जेव्हा परदेशामध्ये जातो, अनेक वेळा काही मराठी उद्योजकांची चर्चा करण्याची संधी मला मिळते, ते कुठंतरी असं वाटतं की मराठी माणूस हा जगाच्या पाठीवर आहे त्याच्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. आज सकाळी एका मराठी माणसाचा मला फोन होता, त्याचं नाव गणेश दिबे नावाचं आहे. त्याची आई सोलापूरमध्ये उसाचा रस विकायची. पण आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर गणेश दिबे कोण आहे जर विचारलं तर डिफेन्स मधला सगळ्यात मोठा बिझनेस करणारा जर मराठी माणूस कोण असेल तर तो गणेश दिबे आहे. आज त्यानं सकाळी मला काय सांगितलं, कधीतरी 2 वर्षापूर्वी त्याच्या काही फाईलवर सह्या केल्या होत्या आणि फाईल न बघता सह्या केल्या होत्या. फाईल न बघता म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळला असेल, फाईल न बघता सह्या केल्या होत्या. पण आज सकाळी त्यानं मला फोन करून सांगितलं की ज्या फाईलवर
तुम्ही 2 वर्षापूर्वी एक मराठी माणसाच्या फाईलवर सही केली होती. त्या मराठी माणसानं 52 कोटी रुपयाचं हॉकर प्लेन घेतलं. ते तुमचं झालेलं आहे. तुम्ही त्याच्यातनं आता कधी फिरायला हरकत नाही. एक मराठी माणूस जर स्वतःचं प्लेन घेत असेल, फ्लाईट घेत असेल, तर त्याच्या एवढा दुसरा अभिमान तुमचाच नसतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जर्मनीतल्या मराठी माणसांनी देखील, महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी देखील या सगळ्या गोष्टीकडे डोळस पद्धतीनं बघण्याची गरज आहे. आज मुबारकजींनी हा समन्वय साधला, महाराष्ट्र गटाला बरोबर घेऊन काम केलं, या सगळ्या चांगल्या गोष्टी. पण मी सांगत असताना अजून एक सांगितलं की या कार्यक्रमामुळे आपली आता जबाबदारी वाटली. या जबाबदारीला आपण कशा पद्धतीनं चांगलं उतरू शकतो याचा अभ्यास देखील आपण केला पाहिजे. मगाशी भरत गीते मी हॉटेलला असताना रूमवर आले आणि मला म्हणले तुमचा मफलर छान दिसतो. चांगल्या अर्थानं म्हणाले की वाईट अर्थानं म्हणाले मला माहित नाही. त्यामध्ये 2 अर्थ असू शकतात. एक तर चांगला दिसतोय खरं असेल, किंवा दुसरा असं असेल की तुम्ही जर्मनीमध्ये प्राईड डिस्ट्रिब्युशनला आलाय, अवॉर्ड द्यायला मला आलाय, तुम्ही ब्लेझर घालायला पाहिजे. हे 2 अर्थ त्याच्यामध्ये असू शकतात. पण माझ्या माणसाला माझ्याशी संवाद करत असताना ब्लेझर घालायची काही आवश्यकता असं मला वाटत नाही, किंवा सुटापुटा द्यायची काही आवश्यकता असं मला वाटत नाही. माझा माणूस ज्या ताकदीनं आज जर्मनीमध्ये काम करतोय, त्यांना आलेला मंत्री देखील आपला घरचा वाटला पाहिजे आणि तो महाराष्ट्रातनं आलेला असं वाटला पाहिजे. म्हणूनच भरतजी मी ह्या पेहरावामध्ये आलोय. त्याच्यामुळे काही गैरसमज तुम्ही करून घेऊ नका. 5 सूट घेऊन आलो होतो. सकाळी शांतपणाने विचार केला कुठच्या कलरचा घालू, काय करू, नंतर लक्षात आलं महाराष्ट्रातल्या कार्यक्रमाला जातोय, महाराष्ट्राच्या पेहरावात चालूया. मला असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. मी MIDC वर किंवा उद्योग विभागावर जास्त का बोलत नाही, कारण आमच्या विलास रासू साहेबांनी नक्की आमच्याकडे पोटेन्शियल काय, किती जर्मनी कंपन्या आहेत, किती जर्मनी कंपन्यांच्या बँकांची नावं राहिली ते देखील आपल्याला ऐकायला मिळालं. त्याच्यामुळे जर्मनीत आल्यानंतर विलास रासू साहेब आपल्याला अनेक त्रुटी देखील कळल्या. आम्ही ज्या फोर्सनं ते व्हिडिओ करून आलो होतो, जर्मनीची लोक किती डोळस पद्धतीनं महाराष्ट्राकडे बघतायत त्याचं बुद्धिमंत उदाहरण आहे. त्यांनी आमच्या स्लाइडमध्ये सांगितले हे इन्क्लूड करा. म्हणजे आपल्यापेक्षा डोळस ते आहेत. आणि हे खरोखर आमच्यासाठी चांगलं आहे की महाराष्ट्राकडे किंवा महाराष्ट्राच्या उद्योग विभागाकडे आज सरकार चालवत असताना जर्मनीतली लोक देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं बघतायत. हे अतिशय आपल्यासाठी सकारात्मक बाब आहे. त्यांनी वाईन फेस्टिवलचा एक उल्लेख या ठिकाणी केला स्टुटगार्टचा. मी डावसला ज्यावेळी स्टुटगार्टला भेटायला गेलो, तिथले मेयर मला भेटले होते आणि त्यांनी मला सांगितले की आम्हाला वाईन फेस्टिवलसाठी तिथे यायचं आहे. हे मी आवर्जून का सांगतोय तर आपल्या महाराष्ट्राची ताकद तुम्हाला कळेल. हे वाईन फेस्टिवलसाठी सगळी लोक आल्यानंतर ताजमध्ये आमची एक बैठक झाली आणि ताजमध्ये जेवढ्या आपल्या महिला भगिनी आल्या होत्या स्टुटगार्टमधून त्यांना आम्ही पैठणी दिली. आणि जेवढे स्टुटगार्टमधून आमचे बांधव आले होते त्यांना कुर्ता आणि पायजामा दिला आणि आम्ही प्रेझेंट केलं की कुर्ता पायजामा काय आणि पैठणी काय. मला आश्चर्य वाटेल, स्टुटगार्टचा वाईन महोत्सव दुसऱ्या दिवशी आपल्या साडीमध्ये आणि कुर्त्या पायजामामध्ये दिसत होता. आपण लावू ती सवय. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्योजकांनी कुठेतरी आपण किती कोटीचे मालक आहोत, आपली इंडस्ट्री केवढी मोठी आहे, याच्यापेक्षा आपण महाराष्ट्रातले आहोत आणि महाराष्ट्राच्या प्रति आपल्याला काहीतरी योगदान द्यायचं आहे, महाराष्ट्राच्या प्रति आपल्याला काहीतरी करायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आज अजून एक निर्णय मी घेतलाय. महाराष्ट्रामधला आपला इथला उद्योजक आणि जर्मनीचा उद्योजक हा एक संघ जर राहिला पाहिजे तर आमच्या विभागाचं काही ना काही इथे सुरू करायला पाहिजे. आणि म्हणून जगाच्या पातळीवर 6 ते 7 डेस्क सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतोय. त्याच्यातला पहिला जर्मनीमध्ये होईल. हा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो. तुम्ही जागा कुठं असावी, फ्रँकफर्टला असावी, स्टुटगार्टला असावी, कुठं असावी हे तुम्ही सगळ्यांनी बसून ठरवा. आणि मी अजितजींना दुसरं असं सांगितलं, हे सगळं केल्यानंतर संवाद देखील असणं गरजेचं, डायलॉग देखील असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे 6 महिन्यातनं एकदा आमची लोक तुमच्याकडे येतील आणि 6 महिन्यातनं एकदा तुम्ही सगळी लोक मुंबईला या, जेणेकरून तुम्ही आणि जर्मनी इंडस्ट्री याच्यातलं दुवा म्हणून तुम्ही काम करा. पुण्यामध्ये जर तुम्ही आला तर फार मोठ्या ताकदीनं जापनीज असतील, जर्मनी इंडस्ट्री असतील, अतिशय चांगल्या पद्धतीनं ऑरिकमध्ये असेल, अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला उद्योगधंदा करतायत. पण या उद्योगधंद्यामध्ये मला असं वाटतं की आज राज्याचा उद्योगमंत्री जरी असतो तरी आपण कुठे आहोत हे देखील शोधण्याची गरज आहे. आज मी अनेक तुम्हाला मराठी इंडस्ट्रीज सांगेन
ही त्यांची लिगसी सारखी फाईट्स आहेत. कल्याणी असतील, शिर्के असतील, किर्लोस्कर असतील, ही सगळी मंडळी जी आहे ती कष्टातनं मोठी झालेली आहे. आणि माझा आग्रह असा आहे की पुढच्या वर्षी जेव्हा मी फ्रांकफर्टला येईल तर इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी किंवा महाराष्ट्रातले लोक मराठी असतील की हिंदी भाषिक असतील, बहुभाषिक असतील, या सगळ्यांनी कुठेतरी एक संघपणाने आम्हाला सांगितलं पाहिजे की आम्ही जो कार्यक्रम घेतला होता रानडेंच्या नेतृत्वाखाली त्याचा कुठेतरी फायदा आम्हाला झाला, तुम्ही आला होता त्याचा आम्हाला फायदा झाला, हेच ऐकण्याचं भाग्य आम्हाला सगळ्यांना मिळालं पाहिजे. आणि यासाठीच माझा आग्रह आहे की याचं कुठेतरी कोऑर्डिनेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. एक कार्यक्रम झाला म्हणजे जबाबदारी संपत नाही. उलट एक कार्यक्रम झाला की 10 जणांची जबाबदारी आपल्याला पडते. आणि ही जबाबदारी सांभाळत असताना मला भरत गीते असतील, आमचे लेले असतील, ही सगळी मंडळी इथं आलेली आहेत, त्यांना मी पूर्वीपासून ओळखतो, त्यांची देखील एक जबाबदारी आहे. जागा कशा द्यायच्या, कुठच्या MIDC मध्ये द्यायच्या, मग सुपाला द्यायची की तळेगावला द्यायची की तळोजाला द्यायची, हे तुम्ही माझ्यावर सोडून द्या. पण येणारी इंडस्ट्री एवढी स्ट्रॉंग घेऊन या की त्यांनी आपल्या भागातल्या लोकांना 1000-1200 लोकांना रोजगार दिला पाहिजे आणि त्यांनी स्वतःच्या पायावर आपल्या मुलांना उभं केलं पाहिजे. हा कुठेतरी थॉट घेऊन, हा कुठेतरी विचार घेऊन भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे. आणि तो विचार आपण नक्की कराल ही खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी बाळगतो. इथं आल्यानंतर देशपांडे काकांना देखील भेटण्याची संधी मिळाली. मी तर माझं भाषण संपत असताना त्यांचा महाराष्ट्राच्या वतीनं सत्कार करणार. मला मिळालेली शाल मी त्यांना देणार, कारण त्या शालीचे खरे हकदार हे देशपांडे काका आहेत. तर त्यांच्या मागोमाग लागण्याचे तुम्ही पण आले नसता आणि तुम्ही कोणी आले नसते तर आम्हाला यायची पण संधी मिळाली. शेवटी ही चेन आहे. जो माणूस पहिल्यांदा येतो तो आदर्श काम करतो आणि आदर्श काम करण्याचा धडा देऊन दुसऱ्यांना बोलवतो. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं मी मनापासून देशपांडे काकांना धन्यवाद देतो की तुम्ही जर पहिल्यांदा इथं आला नसता, त्या दुर्बिणीमधनं जर्मनीला दिसला नसता, तर माझे बाकीचे सगळे मराठी बांधव किंवा महाराष्ट्रातले आलेले सगळे व्यवसायिक हे कोणाला दिसले नसते. पण या कार्यक्रमाचं श्रेय जसं रानडेंना जातं तसं देशपांडे काकांना देखील जातं असं समजणारा मी आहे. काय चुकत असेल तर बघा, तुम्ही बोलला त्याला धरून मी बोलतोय. परंतु खरोखरच अशी माणसं ती आशीर्वाद देण्यासाठी आपल्या सोबत आहेत, याचं देखील आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे. आणि अजून एक मनोगत संपत असताना त्यांनी इथे पसायदान गायलं, त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करतो. थोडं घाबरलो होतो. पसायदान हे इंग्रजीमधनं समजवत असताना पसायदान देखील तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणता की काय असं मला कुठे वाटतं. पण पसायदान अतिशय चांगल्या पद्धतीनं एखाद्या प्रोफेशनल गायिकेला लाजवेल असं आपण या ठिकाणी म्हटलं आणि महाराष्ट्राची अस्मिता जपली, त्याबद्दल तुमचं देखील मनापासून आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने देशपांडे काकांचा सत्कार करून मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.